हाय ऑल. ॲडजस्टमेंट आणि प्रोव्हिजन्सच्या एंट्रीज मधला पुढचा पार्ट बघणार आहोत. ह्या एंट्रीज थोड्या वेगळ्या आहेत. ह्या एंट्रीज तुमच्या स्टॉकशी रिलेटेड आहेत. म्हणजे स्टॉक तुमचा ॲडजस्ट कसा कमी जास्त होतो ना, ते आज आपण बघणार आहे. फर्स्ट एंट्री आहे रेंट पेड इन ॲडव्हान्स ₹6,000. म्हणजे काय केलं तुम्ही 6,000 ॲडव्हान्समध्ये पेड केले. ॲडव्हान्समध्ये पे केले म्हणजे काय झालं, ही तुमची ॲसेट क्रिएट झाली. मग तुम्ही रेंट, प्रीपेड रेंट म्हणून एक लेजर क्रिएट करणार. ₹6,000 ॲसेट अंडर बॅलन्स शीट अंडर दॅट असेट्स, अंडर दॅट करंट असेट्स तुम्ही प्रीपेड रेंट हे ज्या व्यक्तीला पे केलंय त्या व्यक्तीचं नाव येईल किंवा नुसतं प्रीपेड रेंट हे लेजर तयार होईल. सेकंड इफेक्ट, आता हे जे रेंट आहे हे या पिरियडचं नाहीये, हे ॲडव्हान्समध्ये तुम्ही पे केलेलं आहे. म्हणून तुम्ही काय करणार तर रेंट एक्सपेन्सेस जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट केलेला आहे त्याला क्रेडिट करणार. म्हणजे जेणेकरून तो रेंट एक्सपेन्सेस आपला डिक्रीज होईल. कारण तो त्या पिरियडचा नाहीये. म्हणून रेंट एक्सपेन्सेसला तुम्ही क्रेडिट करणार. इफेक्ट लक्षात घ्या. ह्या केसमध्ये तुमची ॲसेट ही थोडी इन्क्रीज होणार आणि सेकंड इफेक्ट म्हणजे तुमचा एक्सपेन्सेस हा कमी होणार. म्हणजे नेट प्रॉफिट हा तुमचा या केसमध्ये वाढणार. ही सुद्धा एक ॲडजस्टमेंट एंट्री आहे. तर कॅश आणि बँकवरती कोणताही जाणून नाही. सेकंड एंट्री, स्टेशनरी कन्झ्युम्ड ₹2,000 आउट ऑफ ₹5,000 पर्चेस्ड. म्हणजे 5,000चा ऑलरेडी स्टेशनरीचा माल तुम्ही घेऊन ठेवला होता, स्टॉकमध्ये होता तुमच्या आणि त्यातला तुम्ही 2,000 आता कन्झ्युम केलाय. मग जो तुमचा स्टॉक होता तो आता डिक्रीज झालाय आणि तो डिक्रीज झाला म्हणजे काय झालं? का आता तुम्ही कन्झम्पशन केलं. कन्झम्पशन केलं म्हणजे बिझनेसमध्ये ते तुम्ही यूज केलं. यूज केलं म्हणजे तुमचं बिझनेसचा तो एक्सपेन्सेस झाला. एंट्री लक्षात घ्या. एंट्री कशी होईल? आपण नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून स्टेशनरीला डेबिट देणार आणि क्रेडिट हे कशाला देणार तर स्टॉक हा आपला कमी झालाय. स्टॉक हे काय आहे? रिअल अकाउंट टाइप आहे. रिअल अकाउंट काय सांगतो? क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून तुम्ही स्टॉकला क्रेडिट करणार. ह्या केसमध्ये सुद्धा कॅश आणि बँकवरती इफेक्ट जाणार नाही कारण ही तुमची इंटरनल ॲडजस्टमेंट आहे. इंटरनली जो तुमचा होता स्टॉक तो तुम्ही कन्झ्युम केलेला आहे. थर्ड एंट्री, क्लोजिंग स्टॉक ₹50,000. आता हे व्हॅल्युएशन हे जनरली आपण इयर एंडला करतो. 31 मार्चला कुठल्याही वर्षाच्या 31 मार्चला आपण स्टॉकचं व्हॅल्युएशन करतो. मग स्टॉक हा त्या दिवशी किती होता? तर हा आपण ॲक्चुअली फिजिकली काउंटिंग करून किंवा त्याची व्हॅल्यू सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून आपण त्याची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करतो आणि ती बुक्समध्ये ॲज इट इज आपण शो करतो. ज्यावेळेस आपण बुक्समध्ये शो करतो तर त्याचे 2 इफेक्ट होतात. एक तुमचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला अंडर सेल्स तुम्हाला क्लोजिंग स्टॉक हा दाखवावा लागतो. आणि सेकंड इफेक्ट हा तुमचा बॅलन्स शीटमध्ये अंडर दॅट असेट्स, अंडर दॅट करंट असेट्स, अंडर दॅट स्टॉक इन ट्रेड किंवा क्लोजिंग स्टॉक म्हणून तुम्हाला शो करावा लागतो. याची इफेक्ट लक्षात घ्या. जेव्हा तुमच्याकडे जो माल आणून पडलेला आहे, तुमच्या गोडाऊनमध्ये आहे, तर तो सगळा जो माल आहे तुम्ही व्हॅल्युएशन ज्यावेळेस करता, तर त्यावेळेस व्हॅल्युएशनच्या एंट्रीमध्ये तुमची ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला हे इन्क्रीज होतं आणि सेकंड इफेक्ट तुमची बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साइड ही इन्क्रीज होते. जर तुम्ही टॅली सॉफ्टवेअर वापरत असाल, तर ती यातही तुम्हाला अशीच एंट्री पास करावी लागते किंवा जर तुम्ही एक्झाम देत असताल, तर तेव्हा सुद्धा हेच 2 इफेक्ट तुम्हाला द्यावे लागतात. एक प्रकारे हे तुम्ही ॲसेटचं व्हॅल्युएशन करत असता. ही सुद्धा एक ॲडजस्टमेंट एंट्री आहे. तर F7 जर्नल व्हाउचर टाइप वापरून तुम्ही याची एंट्री पास करणार. कुठेही कॅश आणि बँकला तुम्ही इफेक्ट देणार नाही. नेक्स्ट, गुड्स डिस्ट्रिब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स ₹2,500. आता जेव्हा तुम्ही स्वतःचाच माल तुमचे जे काही मॅन्युफॅक्चरिंग करता, तर ते त्याचं प्रमोशन व्हावं किंवा त्याचं एक सगळीकडे ॲडव्हर्टाइजमेंट व्हावी म्हणून जेव्हा तुम्ही ते एक सॅम्पल बेसिसवरती लोकांना देता, तर त्यावेळेस हे तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर केलं जातं. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे, हा तुमच्या बिझनेसचा खर्च आहे. नॉमिनल अकाउंट रूल प्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस एंड लॉसेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस हे डेबिट देणार. सेकंड इफेक्ट, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग स्वतः केलेलं आहे. मग त्याची जी कॉस्ट आहे, ही तुमची जी काही मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागलेली कॉस्ट आहे ती आहे.
किंवा जर तुम्ही रेडीमेड परचेस केलेलं असेल, तर परचेस करण्यासाठी त्याला जी कॉस्ट लागली आहे ती आहे. म्हणून डायरेक्टली तुम्ही जे परचेसमधनं लेस करता. तर परचेसमधनं लेस करायचं म्हणजे काय? पर्चेस अकाउंट पर्चेस अकाउंट आहे हे नॉमिनल अकाउंट टाइप आहे आणि हे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला असतं. मग लेस करायचं म्हणून आपण त्याला क्रेडिट देणार म्हणजे त्याचा बॅलन्स हा आपण कमी करणार. म्हणून इफेक्ट लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटला डेबिट साइडला तुमचा परचेस हा कमी होईल म्हणजे तुमचा एक्सपेन्सेस तिथून कमी होईल आणि तोच एक्सपेन्सेस तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साइडला इन्क्रीज होईल. ह्या केसमध्ये तुमच्या बॅलन्स शीट वरती इफेक्ट येणार नाही. ही तुमची एक प्रकारे मार्केटिंग कॉस्ट आहे. आणि कॅश फ्लो कॅश इन आउटलाही कॅश किंवा बँकलाही कुठलाही इफेक्ट येणार नाही. नेक्स्ट एंट्री बघू. गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज ₹3000. आता पर्सनल यूज साठी आपण गुड्स घेतले. आता पर्सनल बिझनेस आहे तुमचा एखादा समजा वायर्स मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा किंवा बल्ब्स मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा आणि त्यातनं तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेले काही बल्ब्स तुम्ही स्वतःच्या घरामध्ये लावण्यासाठी आणले. आता हे जे तुम्ही स्वतःच्या बिझनेस मधून स्वतःच्या घरामध्ये आणले हे झालं तुमचं पर्सनल यूज किंवा ड्रॉइंग्स. अकाउंटिंग लँग्वेज मध्ये त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. आता तुम्हाला ज्या मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी किंवा ते पर्चेस करण्यासाठी जे काही खर्च आला त्यातून तो तुम्हाला लेस करायला लागणार जेवढे तुम्ही पर्सनल ड्रॉइंग्स म्हणून यूज केले गुड्स. मग पर्चेसला तुमच्या क्रेडिट येणार का? तर पर्सनल पर्चेसेस तुम्हाला कमी करायचा आहे. पर्चेसेस असतो आपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. पण हा बिझनेसचा एक्सपेन्सेस नाही म्हणून तुम्ही त्यातून कमी करणार आणि तुमच्या कॅपिटलला जे ड्रॉइंग्स असतात ड्रॉइंग्स म्हणजे तुमचे पर्सनल यूज असतात तर हे कॅपिटल हे तुमचं रिड्यूस करतात ड्रॉइंग्स म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला तुम्ही ते डेबिट करणार. लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट हे तुमचं कमी होणार आणि बिझनेसचा खर्च नाही हा म्हणून बिझनेस एक्सपेन्सेस सुद्धा तुमचे हे कमी होणार त्यातून. इफेक्ट लक्षात घ्या. बॅलन्स शीटच्या कॅपिटलला मधून हे एक लेस होणार ड्रॉइंग्स तुमचे आणि सेकंड इफेक्ट तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा पर्चेसेस मध्ये ते तुमचे कमी होणार. म्हणजे ओव्हरऑल तुमचा ग्रॉस प्रॉफिट हा वाढणार. त्याच्यामध्ये परचेस कमी होणार म्हटल्यावरती ग्रॉस प्रॉफिट हा वाढणार. ह्या केसमध्ये सुद्धा तुमचा कॅश आणि बँकला कुठलाही इफेक्ट येत नाही. टॅली जर वापरत असताल तर तुम्ही F7 वाउचर टाइप यूज करून हे जर्नल एंट्री पास करू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं पण एक अकाउंट ओपन करा. आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या बेसिक जर्नल एंट्रीज सोप्या मराठीमध्ये समजतील. कमेंटमध्ये तुम्हाला जर का काही कुठला नवीन टॉपिक हवा असेल तर नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती बनवेन. थँक यू.